तर प्रश्न क्रमांक 51 बेरीज वजाबाकीचा सोपी प्रश्न आहे. तर 823.25 वजा 384.45 ठीक आहे कंसात भागेला किती आहे 24. मग आता कंचे भागूच्या नियमानुसार आपल्याला सगळ्यात पहिले कंस सोडवा लागेल. जर का समजा याची वजाबाकी जर आपण करतो म्हटलं तर वजाबाकी याची 448.8 ठीक आहे. मग भागाकारात काय आहे, भागाकारात आहे 24. मग 24 आहे 448.8 भागेला 24 म्हणजे 448.8 भागेला 24. जरा वरचा पॉईंट काढतो म्हटलं तर खाली काय करावं लागते, वरतं जेवढ्या घरानंतर पॉईंट आहे तिथं खाली त्याऐवजी तेवढेच एकवर किती शून्य लागते, शून्य लागते. म्हणजे वरतं एका घरानंतर पॉईंट आहे म्हणून त्याऐवजी एकवर एक शून्य. वरतं जर का दोन घरानंतर पॉईंट असते तर त्याऐवजी वरच्या ऐवजी खाली एकवर दोन शून्य. जर का वरतं तीन घरानंतर पॉईंट असते तर वरच्या ऐवजी खाली एकवर तीन शून्य. परंतु इथे एका घरावर पॉईंट आहे म्हणून काय त्याला एका घराऐवजी एकवर एक शून्य. मग हा पॉईंट निघाला. याले जर का आपण भागतो म्हटलं तर पहा, याले 4 भाग जाते, 4 सख 24. याले पुन्हा जर का भाग देतो म्हटलं तर 4 एक 4, 4 एक 4, 4 दुनी 8, 4 दुनी 8. मग आपल्याला पुन्हा कितीनं भाग जाते, याले 3 2 6 भाग जाते, 6 एक 6, 6 एक 6 उरले किती 5, 6 साईन 8 48 ठीक आहे. साईन 8 48 साईन 7 42 म्हणजे किती आलं 187. इथं उरलेले भागेला 10. मग हा जर का आपल्याला 10 जर का कोणत्याही संख्येला जर का 10 100 1000 भागाचा असेल तर दिलेला शून्य काढून टाकायचा. एक शून्य आहे म्हणून वरतं उजवीकडून एका नंतर पॉईंट म्हणजे याचं उत्तर किती 18.7. जर का दोन शून्य असते तर ते दोन्ही शून्य काढले असते आणि वरतं उजवीकडून दोन नंतर पॉईंट आला असता, परंतु ते एक शून्य आहे म्हणून उजवीकडून एका नंतर पॉईंट द्या. 6ने विभाजित केल्यास बाकी 3 प्राप्त होते, तर त्याच संख्येच्या वर्गाला 6ने विभाजित केल्यास काय प्राप्त होईल पहा. आता समजा एका संख्येला 6ने विभाजित केला, तीन बाकी उरते म्हणजे 3 काय त्याच्यात बाकी उरते म्हणजे 3 उरून आले. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, 6 भागल्यास 3 उरून आले म्हणजे 6 अधिक 3 म्हणजे किती होणार 9. ठीक आहे, किती होणार 9. म्हणजे येलेच कितीनं भागा, आता 6 भागा. 6 जर का भागतो म्हटलं 6 एक 6 ठीक आहे. उरून किती राहिले 3. म्हणजे म्हणण्याचा अर्थ संख्या कोणती घेतली आपण 9 घेतली. जर ती संख्या आपण 9 घेतली त्या संख्येचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग किती झाला आपला 81. आणि त्यालाच जर का 6 भागलं तर किती उरणार, म्हणजे भागेला किती होणार पुन्हा 6. इथे किती 6 एक 6 उरले किती 2 म्हणजे किती झाले 21. साईन 18 उरले किती 3 म्हणजे किती उरते बाकी 3 उरते म्हणून पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न क्रमांक 55 25 मुलांची सरासरी उंची 1.4 मीटर आहे. मग आता 25 मुलं ठीक आहे, हे मुलं आहे ठीक आहे, गुन्हेला काय आहे सरासरी उंची, हे आहे सरासरी उंची किती 1.4 बरोबर काय भेटणार आपल्याला एकूण उंची. मग 1.4 जर का येईल जर 25 चौक 100चे शून्य आजच्या आले 10, 25 एक 25 आणि 10 किती येणार 35. म्हणजे सरासरी उंची किती येणार 35 मीटरची काय येणार सरासरी उंची याची येणार. मग आता काय म्हणते, जर या समूहामधून 5 मुलं सोडून गेले म्हणजे किती मुलं उरले आता 20, तर सरासरी उंची 0.15 मीटरनं वाढते. म्हणजे गुन्हेला पहिले किती होती 1.4 आणि 0.15 वाढते म्हणजे 0. किती येणार इथं 15. हिनं काय होणार वाढून आले म्हणजे 20 गुन्हेला याची जर का आपण इथं बेरीज करतो म्हटलं तर किती ते 1.55 ठीक आहे. याचा जर का गुणाकार करतो म्हटलं एकूण सरासरी किती येणार 31 मीटर. पहा 31 मीटर काय ते याची सरासरी येते. मग आता सरासरी आपलं मीटरमध्ये उंची मीटरमध्ये फरक किती मीटरचा पडून आला 4 मीटरचा. आणि हा 4 मीटरचा फरक कधी पडून आला, जेव्हा विद्यार्थी 25 वरून विद्यार्थी किती झाले 5. म्हणजे किती विद्यार्थीचा फरक आहे तो 5 विद्यार्थीचा फरक 4 मीटर. मग 4 भागेला 5 म्हणजे सरासरी उंची होणार म्हणजे 0.8 मीटर 5 विद्यार्थ्यांची. प्रश्न क्रमांक 58 जर दोन संख्या एका तिसऱ्या संख्येहून अनुक्रमे म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या तिसऱ्या संख्येहून अनुक्रमे 30% 40% जास्त आहे. म्हणजे समजा तिसरी संख्या माहित नाही आपण पकडू 100% ठीक आहे. अनुक्रमे म्हणजे पहिले कोणाचा क्रमांक लागेल 30चा म्हणजे पहिला क्रमांक कोणाची वाढ झाली 30% म्हणजे 100वरून 30ची वाढ झाली म्हणजे 130. व दुसऱ्यामध्ये 40%ची वाढ झाली म्हणजे किती होणार 140. मग पुढे काय म्हणते, तर दुसऱ्या संख्येहून म्हणजे याची तुलना केलेली आहे. दुसऱ्या संख्येहून पहिली संख्येची शेकडेवारी काय, म्हणजे याच्यापेक्षा हे याची शेकडेवारी काय म्हणजे 140 पेक्षा 130 म्हणजे शेकडेवारी काय म्हणजे टक्के गुन्हेला काय होणार 100. आता हे जर का सोडवतो म्हटलं तर 0 0 आपला कटला म्हणजे 1300 इथे किती 1300 भागेला किती होणार 14. आपल्या इथे किती होणार 1300 भागेला किती होणार 14.
शून्य शून्य कटून गेला. 1300 भागीला 14, 1300 जर का आपण 14 जर का भाग देतो म्हटलं तर याचा भागाकार येते 92.6/7 जर का आपण याला पुरेपूर जर भागाकार देतो म्हटलं. 2900 रुपये अमित, विपिन व चंद्रा यांच्यामध्ये अशा प्रकारे वाटले की अमितला मिळणारे दर 2 रुपये, विपिनला मिळणारे 3 रुपये आणि विपिनला मिळणारे 4 रुपये व चंद्राला मिळणारे 3 रुपये. तर अमितचा वाटा किती म्हणते पहा. इथं या ठिकाणी 3 जण आहे, तर 3 जण असण्यापैकी पहिले कोण आहे, इथं या ठिकाणी अमित आहे, त्यानंतर कोण आहे, अमित नंतर विपिन आहे, अमित नंतर विपिन आहे, त्यानंतर कोण आहे, चंद्र आहे. ठीक आहे. तर गुणोत्तर प्रमाणे हे प्रश्न सोडवा लागते. तर पहा, तर अमितला मिळणारे दर 2 रुपये, आणि विपिनला मिळणारे दर किती रुपये, 3 रुपये. नंतर काय म्हणते, विपिनला मिळणारे दर 4 रुपये व चंद्राला मिळणारे दर किती रुपये, 3 रुपये. मग असा याचा गुणोत्तर काढू आपण. मग गुणोत्तर काढताना इथं याचा गुणाकार 4 दुनी 8, 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9, म्हणजे गुणोत्तर 8, 12 आणि 9चं आपल्याला गुणोत्तर भेटलं. मग 8, 12, 9 हे टोटल युनिट किती होऊन आले, 8 अधिक 12 अधिक 9 हे टोटल युनिट 12 8 किती 20 आणि किती म्हणजे टोटल युनिट 29. आणि 29 युनिट म्हणजे आपल्याला किती रुपये दिलेले आहे, 2900 रुपये दिले आहे. तर एक म्हणजे किती होणार, 100. मग तर याप्रमाणे म्हणजे अमितचा वाटा किती. मग अमितचं गुणोत्तर किती भेटलं आपल्याला, 8. तर एक म्हणजे 100, तर 8 गुणिला 100 म्हणजे अमितचा वाटा किती येणार, म्हणजे 800 रुपये काय येणार, अमितचा याच्यात वाटा येणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे, 1, 800. एक पाईप एक टाकी 5 तासात भरू शकते, पण टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 30 मिनिटं कालावधी जास्त लावतो. पहा, आता हा नळ टाकीचा प्रश्न आहे. समजा ए नावाची टाकी आहे, एक पाईप किती तासात भरते, 5 तासात भरते, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकीच्या सहाय्याने 30 मिनिटं जास्त वेळ लावते. म्हणजे आता ए प्लस काय, टाकीला छिद्र सुद्धा पडलेलं आहे, म्हणून ए प्लस काय येणार, छिद्र येणार. ठीक आहे. तर 30 मिनिटं जास्त लावते, म्हणजे 5 तासात भरून आला, तर हे 30 मिनिटं जास्त म्हणजे किती म्हणू आपण, 5.5 तास म्हणू. आणि 5.5 तास म्हणजे आपण याला 11/2 तास म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणून इथं 5.5 न घेता आपण 11/2 घेऊ. ठीक आहे. आता 11/2 घेतले. मग आता काय काढायला लागेल आपल्याला, एकूण क्षमता काढायसाठी आपल्याला यावेळेस काय करावं लागेल, तर अंशाची काय करायचं, लसावी काढा. ठीक आहे. म्हणून 5.5 पेक्षा 11/2 घेतलं, लसावी काढणं सोपी जाईल. पहा, इथं 5 आणि 11चा लसावी जर काढतो म्हटलं तर किती येणार, 55. म्हणजे टाकीची एकूण क्षमता किती लिटर झाली, 55. म्हणजे ए 55 लिटर भराले 5 तास लावते, एका तासात किती लिटर भरणार, म्हणजे ए एका तासात किती भरणार, 55 भागेला 5 म्हणजे एका तासात किती लिटर भरणार, 11 लिटर. मग त्याचप्रमाणे ए आणि छिद्राच्या साह्याने जर का आपण विचार करतो म्हटलं तर 55 लिटर भरते, बरोबर आहे. 55 लिटर भरते किती तासात, 11/2 तासात. म्हणजे म्हणण्याचा अर्थ मग 55 लिटर 11 मग एका तासात किती भरणार, मग 11/2 गुणिला x बरोबर किती येणार, हे 55. जर काय सोडतो म्हटलं, x काढतो म्हटलं 2 भागिले 11 हे कुठून जाते, 11×5 55, म्हणजे एका तासात किती लिटर भरणार, 10 लिटर भरणार. ठीक आहे. तर काय म्हणते, तर टाकी किती तासात छिद्राच्या सहाय्याने रिकामी होणार. मग आता टाकीची क्षमता किती आहे, 55 लिटरची टाकीची क्षमता आहे. मग 10 लिटर 11 लिटर भरते, 10 लिटर रिकामी होते. म्हणजे टाकी किती लिटर भरल्या जाते, एका तासात किती लिटर भरल्या जाते, 1 लिटर. म्हणजे आहे किती, 55. म्हणजे काय होणार, इथं येणार 1, 55 भागेला 1 म्हणजे किती लागणार, 55 तास लागणार. म्हणजे टाकी छिद्राच्या सहाय्याने किती वेळात रिकामी होणार, तर 55 तास रिकामी होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 60 ABC मिळून एक व्यवसाय सुरू करते. ते क्रमशः 6 महिने, 12 महिने आणि 14 महिन्यासाठी काही रक्कम गुंतवते. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 5, 4 आणि 7 आहे. तर रकमेचे गुणोत्तर किती, पहा. आता गुणोत्तर प्रमाणाचा भांडवल मधला हा प्रश्न आहे. तर याचं एक सूत्र निर्माण होते. सूत्र येते आपल्याजवळ, नफा बरोबर भांडवल गुणेला मुदत. ठीक आहे. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, आपल्याला शेवटी विचारलेलं आहे तर त्याचे रकमेचे गुणोत्तर विचारले. रकमेचे गुणोत्तर म्हणजे कोणाचे गुणोत्तर विचारले, भांडवल. मग आपल्याला भांडवलचे गुणोत्तर काढायचे. तर मग भांडवल तसं तर उद्या मुदत इकडे गुणाकाराची भाग करताना म्हणजे नफा भागेला काय होणार, मुदत. नफा भागेला मुदत बरोबर काय येणार, भांडवल म्हणजे ते रक्कम. ठीक आहे. मग आता आपल्याला सोडवायचं. मग पहा, इथं आपल्याला काय दिलं आहे, क्रमशः 6 महिने, 12 महिने आणि 14 महिन्यासाठी गुंतवते. म्हणजे मुदत दिलेली आपल्याला 6 महिने, 12 महिने आणि 14. नफा दिलेला, नफ्याचे गुणोत्तर 5, 4 आणि 7. मग इथं नफ्याचे गुणोत्तर, नफा वरती लिहू आणि मुदत किती आहे, 5 नफा आहे तर मुदत किती आहे, 6 महिने. त्यानंतर इथं 4 नफा आहे तर मुदत किती आहे, 12 महिने. त्यानंतर 7 नफा आहे तर मुदत किती आहे, 14 महिने. ठीक आहे. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग सोडवताना पहिली गोष्ट ते कुठून जाते, 4 1 4, 4 त्रिक 12, 7 1 7, 7 दुनी 14. म्हणजे आता आपल्यावर संख्या किती उरली, इथं 5/7, 1/3 आणि 1/2. मग आता काय करा, छेदाचा लसावी 6, 3, 2चा लसावी किती येणार, इथं एलसीएम जर का काढतो म्हटलं, इथं एलसीएम येते 6 आणि एलसीएम करून प्रत्येकाने याला काय करून टाका, गुणाकार करा.
जर गुणाकार करतो म्हटलं तर गुणेला 6, ठीक आहे. मग इथंही जर का गुणाकार 6 आणि इथे काय होणार गुणेला 6, 6 एक 6 म्हणजे इथे गुणोत्तर किती आलं 5, 3 एक 3, 3 दुनी 6 म्हणजे इथे गुणोत्तर किती आलं 2 आणि 2 एक व्यतिरिक्त 6 म्हणजे इथे गुणोत्तर किती आलं 3, म्हणजे याचे भांडवलाचे गुणोत्तर किती 5 2 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 5 2 3. प्रश्न क्रमांक 62 प्रश्न क्रमांक 62 प्रश्न क्रमांक 62 1/343, ठीक आहे. कंसाच्या बाहेर -203 ची किंमत आपल्याला विचारली आहे. मग पहा आता हे गणित कसं सोडवायचं, तर इथं पहा पॉवरमध्ये छेदात तुम्हाला पॉवर अंश आणि छेदातमध्ये तुम्हाला छेद 3 दिला, म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं जी संख्या दिलेली आहे ते कोणत्या तरी संख्येचा तिसरा घात आहे. ते कोणत्या तरी संख्येचा काय आहे तिसरा घात आहे. मग आपल्याला त्याच्यासाठी काय पाहिजे, आपले त्याच्यासाठी घात माहीत पाहिजे. लक्षात, त्याच्यासाठी आपल्याला घन पाठ पाहिजे. मग इथं 1चा कितवाही मोठा घन करा म्हणजे काय येणार 1च येणार, म्हणजे इथं येणार 1चा घन किती मोठा करा 1च येणार. आता इथं 343 हा 7चा घन येते, म्हणून 1चा घन आणि 7चा घन, ठीक आहे. म्हणजे 1चा घन किती होते 1 आणि 7चा घन 343 आणि गुणिले याच्यासोबत काय -2/3 म्हणजे इथं 3 3 कडून गेले. मग आपल्याजवळ उरले किती 1/7 कंस, ठीक आहे. इथं काय येणार पॉवरमध्ये -2. आता पॉवरमध्ये -2 आहे, जर पॉवरचा ह्याचं जर का आपल्याला प्लस करायचा असेल तर काय करायला लागते, जे ही संख्या बेस आहे बेसची संख्या अंशाची छेदत जाते, छेदाची अंशात जाते, म्हणजे किती होणार 7/1 आणि ह्या इथं -2चा इथं काय होणार +2. मग आता आपल्याला काढता येते 7/1 म्हणजे किती 7 आणि 7चा वर्ग किती होते 49, म्हणजे पर्याय क्रमांक 4 49. 10% वार्षिक दराने 3 वर्षाचे सरळ व्याज, चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील अंतर 620 रुपये, तर ती रक्कम कोणती, सोपी आहे एकदम. पहा आता सरळ व्याज म्हणजे आपण म्हणू सिंपल इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट दशादशी दर किती आहे 10%, आणि असे वर्ष किती आहेत 3, म्हणजे प्रत्येक वर्षाले 10%, तर 3 वर्ष म्हणजे एकूण व्याज किती होणार 30% होणार एकूण व्याज. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट जर का 10% दरानं 3 वर्षाचा जर का आपण काढतो म्हटलं तर तो होते 33.10%, ठीक आहे. हे तुमचा पाठ पाहिजे, ठीक आहे. हे तुमचे काय पाहिजे पाठ पाहिजे. पहा 10% दरानं 2 वर्षाचे होणार 21%, 3 वर्षाचे 33.10 आणि 4 वर्षाचे होणार 44.46%, ठीक आहे. मग आता हे जर का सोडवतो म्हटलं तर 33 आणि काय म्हणते तुम्हाला चक्रवाढ व्याज सरळ व्याज अंतर, म्हणजे टक्केचा जर का आपण अंतर म्हटलं तर किती आहे 3.10%चा काय आहे अंतर आहे. मग आता हे 3.10% म्हणजे तुम्हाला किती दिलेलं आहे 620 रुपये. आणि मुद्दल नेहमी किती असते आपली 100% असते रक्कम घेतलेली, म्हणून आपल्याला इथे 100% घ्यावं लागेल. बरोबर किती, म्हणून 620 गुणिले काय होणार 100 भागिले होणार 3.10. हा जर का पॉईंट काढतो म्हटलं तर 2 शून्य होणार, मग हा 0 0 कडून गेले 3 एक आपला 31 दुनी 62 आणि त्याच्यावर 4 शून्य म्हणजे किती होणार 20,000 रुपये काय येणार ते रक्कम येणार. मुद्दल किती येणार 20,000 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 4. सरी 5 आहे, त्यांचा भूमितीमध्ये 4 आहे, तर मोठी संख्या कोणती पहा. आता मोठी संख्या कोणती भूमितीमध्ये, तर पर्यायामधून आपण पकडू मोठी संख्या. समजा आपल्याजवळ 8 आहे आणि त्याच्या सरासरी किती आली पाहिजे, म्हणजे दोन संख्येची सरासरी 5 पाहिजे. सरासरी किती पाहिजे आपल्याला, सरासरी बरोबर 5 पाहिजे. मग सरासरी भागेला काय होते, सरासरी जर आपल्याला पाहिजे तर सरासरीचा अर्थ काय होते एकूण संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या आणि हे काय आली बरोबर आपली सरासरी किती आलेली आहे 5 आली म्हणते. मग आता एकूण संख्येची बेरीज, जर त्यापैकी एक संख्या समजा 8 पकडली, सरासरी 5 आहे असेल तर दुसरी संख्या आपल्याला बी म्हणजे किती पकडा 2, म्हणजे एकूण संख्या 8 अधिक 2, एकूण संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या किती आहे 2, म्हणजे भागेला 2, 8 आणि 2 10, 10 भागेला 2 म्हणजे किती आले 5, म्हणजे त्यापैकी एक संख्या आपल्याला पकडा 8 मोठी आणि लहान संख्या कोणती पकडा आपल्याला 2. मग काय म्हणते, जर त्यांचा भूमितीमध्ये किती आहे 4, भूमितीमध्ये आता 4 येते का पहा. भूमितीमध्ये बरोबर काय होते ए गुणिला बी आणि हे जाणार वर्गमुळात. मग ए किती आहे 8 आणि बी किती आहे 2, 8 2 किती होऊन आले 16 आणि 16चा वर्गमूळ किती होते 4, म्हणजे भूमितीमध्ये सुद्धा 4 येऊन आला. पण मोठी संख्या काय येणार 8 आणि लहान संख्या विचारली असेल काय असते 2 आणि याची सरासरी किती येते 5. प्रश्न क्रमांक 65 मध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे, तर तिथं पाहिजे तो शेवटी भरणीमध्ये ए द्रावण किती लिटर आहे. जर समजा आपण पर्यायामधून जर का सोडवतो म्हटलं तर समजा ए द्रावण आपण घेतलं 30 आणि बी द्रावण जर आपण घेऊन आलो 18, ठीक आहे. मग आता याचे काय दिलेले आपल्याला सुरुवातीला गुणोत्तर किती दिलेले आहे, सुरुवातीला गुणोत्तर 5 आणि 8, 5 आणि 8चे काय दिले 5 आणि 3चे काय दिलेले, यामध्ये आपल्याला गुणोत्तर दिलेले आहे. जर समजा ए द्रावण 30 लिटर आणि बी द्रावण किती लिटर आहे 8 लिटर आहे. जर त्या भरणीच्या मिश्रणामधून 16 लिटर द्रवण काढून टाकले, ठीक आहे, 16 लिटर द्रावण काढून टाकले म्हणजे इथं 30 आणि 8 म्हणजे टोटल किती द्रवण 48 आणि 48 मधून किती लिटर द्रवण काढले म्हणजे 16, म्हणजे किती लिटर उरणार आपल्याला 32 लिटर द्रवण काय आपल्याजवळ शिल्लक आहे, ठीक आहे. 32 लिटर द्रवण काय आपल्याजवळ शिल्लक द्रवण आहे.
ठीक आहे. मग आता 32 लिटरमध्ये जर का विचार करतो म्हटलं, ठीक आहे, तर 32 लिटरमध्ये ए किती उरणार आणि बी किती उरणार. मग ए आणि बीचे आपल्याला गुणोत्तर दिले 5 आणि 3, म्हणजे 5 आणि 3 किती उरले 8, आणि 8 म्हणजे किती उरले 32, म्हणजे 32 भागेला 8 म्हणजे 8 चोक 32, म्हणजे 1 युनिट बरोबर किती भेटला. जर समजा आपल्याला ए काढायचा समजा, हा ए आहे आणि हा बी आहे, मग तुम्हाला ए पाहिजे असेल तर ए गुणिला 4 गुणिला 5 म्हणजे ए किती भेटून आला 20, आणि बी किती भेटून आला आपल्याला इथं 4 गुणिला 3 म्हणजे किती भेटून आला बी 12 भेटून आला. मग त्यानंतर काय म्हणते, जर त्यामध्ये 16 लिटर द्रावण टाकले, बी लिटरमध्ये 16 लिटर द्रावण टाकले, मग बी मध्ये काय टाकले 16 लिटर द्रावण टाकले, 12 होते 16 टाकून दिले, म्हणजे 12 आणि 16 किती झाले टोटल झाले 28. तर गुणोत्तर किती होते म्हणजे 5 या 7 होते म्हणते. मग आता गुणोत्तर हे 20 आहे आणि 28 आहे. 20 आणि 28चं गुणोत्तर 5 या 7 आहे का, पहिले कोणा भाग जाते 5 न, इथं 4 न, 4 7 4 5 20 आणि 4 7 28, म्हणजे गुणोत्तर 5 या 7 होऊन आले. तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ ए द्रावण सुरुवातीला किती लिटर होता, 30 लिटर होता, म्हणजे पर्याय क्रमांक 2 30 लिटर. प्रश्न क्रमांक 66, 5 मार्च 2012 रोजी सोमवार होता, तर 5 नोव्हेंबर 2012 रोजी कोणता वार होता. तर नेहमी लक्षात ठेवा, कोणताही वर्ष असो, मार्च महिन्यातली तारीख आणि दिवस हे बरोबर कोणत्या महिन्यात असते, मार्च आणि काय दिलं आपल्याला इथं, मार्च आणि नोव्हेंबर. मार्च महिन्याची तारीख आणि वार हे नेहमी काय असते सारखं. समजा 1 मार्चचा समजा आपल्याजवळ मंगळवार होता, तर 1 नोव्हेंबरचा सुद्धा काय राहणार आपल्याजवळ, समजा 1 नोव्हेंबरचा सुद्धा काय राहणार, मंगळवारच राहणार. म्हणजे मार्च महिन्याच्या ज्या तारखेचा वार होता तोच सेम काय असते नोव्हेंबर महिन्याचा सुद्धा असते. मग त्याचप्रमाणे अजून कोणते कोणते दिवस सारखे असते, तर कोणते कोणते दिवस सारखे असते, तर समजा 1 मे सारखा दिवस असते, वर्षाचा कोणते असो 1 मे, त्यानंतर 2 ऑक्टोबर, ठीक आहे, त्याच्यानंतर येते 25 डिसेंबर, यानंतर कोणत्या 25 डिसेंबर. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, गांधी जयंती, आणि 25 डिसेंबर हे नेहमी वर्षाचे काय असते, नेहमी सारख्याच दिवशी होते, हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 68, एक कार व रेल्वे यांचा वेग, नाही, प्रश्न क्रमांक 67, प्रश्न क्रमांक 67, रघुला 5 किलोमीटर जायला 15 मिनिटे लागतात, तर ताशी वेग किती. मग पहा, इथं 5 किलोमीटरसाठी किती मिनिटं लागून आले, 15 मिनिटं लागून आले. तर आपल्याला इथं किलोमीटरले आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल, आणि 15 मिनिटाला आपल्याला सेकंदात रूपांतर, किलोमीटरचं रूपांतर मग जर का मीटरमध्ये करतो म्हटलं तर 5 गुणेला 1000 म्हणजे 5000 मीटर होऊन जाणार. आणि 15चं जर का समजा मिनिटाचं रूपांतर आपण सेकंदात करतो म्हटलं, त्याला किती गुण लागेल, 60 ने गुण, 15 सेकंद म्हणजे किती होणार, 900 सेकंद होणार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 5 किलोमीटर जाण्यासाठी किती सेकंद लागते, 900 सेकंद लागते. तर त्याचा ताशी वेग विचारला आपल्याला, ताशी विचारलं म्हणजे मग आपलं पुन्हा सूत्र काय होते, सूत्र अंतर बरोबर वेग गुणिला काय होणार वेळ. आपलं अंतर किती आहे 5 मीटरचं, 5000 मीटरचं अंतर आहे. आता वेग माहित नाही म्हणजे आपण पकडू वेग x आहे, ठीक आहे, येले, आणि वेळ किती आपला, वेळ आहे 900 मीटर, ठीक आहे. याचं किलोमीटर जर का रूपांतर करायचं असेल तर आपले किती गुण लागते, येले गुण लागते आपल्याला 518, ठीक आहे. किलोमीटर जर का रूपांतर करायला येईल किती गुण लागते 518. मग आता गुणाकार करा, मग गुणाकार करताना, ठीक आहे, 18 18 18 पंचावन्न म्हणजे किती झाले 50. हे गुणाकार जिकडे भागाकार जाणार 5000 भागेला 50 गुणिला 5 बरोबर आपल्याला x म्हणजे वेग भेटून जाते. तर हा 0 0 कटला, ठीक आहे. इथं 5 10 50 म्हणजे किती झाले 100, आणि 5 20 100 म्हणजे वेग किती भेटून आला 20 किलोमीटर प्रति तास त्या रघुचा वेग आहे. प्रश्न क्रमांक 68, एक कार व रेल्वे यांचा वेग प्रमाण किती आहे, 12 यास 19. एक कार आहे आणि एक रेल्वे आहे, कार आणि रेल्वे यांचा वेग प्रमाण किती होऊन आला 12 यास 19 वेग प्रमाण आहे. रेल्वेचा वेग हा कारच्या वेगपेक्षा ताशी 35 किलोमीटरने जास्त आहे. मग याच्यात जर का युनिटचा जर का फरक करतो म्हटलं तर किती युनिटचा फरक आहे, 7 युनिटचा फरक आहे. आणि हा 7 युनिटचा फरक म्हणजे किती किलोमीटर दर्शवून आला, 35 किलोमीटर दर्शवून आला. तर 1 युनिटचा फरक म्हणजे किती दर्शवणार, तर इथं काय होणार 35 गुणिला 7 7 5 35, म्हणजे 1 युनिट म्हणजे किती किलोमीटरचा फरक दर्शवते, 5 किलोमीटरचा फरक दर्शवते. पुढे काय म्हणते, तर दर्शवते 35 किलोमीटरने जास्त आहे. तर 5 तासात ते रेल्वे किती किलोमीटर, मग पहा आता 5 किलोमीटरला मग 7 म्हणजे किती होणार ते 35, तर 1 म्हणजे किती होणार 5. त्याच मग फक्त तुम्हाला रेल्वेचा विचारलं, मग रेल्वेचा जर का विचारला तर इथं रेल्वेचा जर का तुम्हाला विचारून आले तर इथं किती होणार, रेल्वेचं गुणोत्तर किती आहे 19, आणि किलोमीटर प्रति किती आहे 5, म्हणजे 19 5 किती होणार 95, ठीक आहे. म्हणजे किती झाले 95 किलोमीटर प्रति तास झाला, ठीक आहे. मग 95 किलोमीटर प्रति तास असे करून ते किती किलोमीटर चालली, किती तास चालली 5 तास चालली, म्हणून गुणिले काय होणार 5, म्हणजे 5 5 25 ची 5 हातचे आले 2, 9 वाजे 45, 2 किती 47, म्हणजे ते एकूण किती किलोमीटर चालली 475 किलोमीटर चालली. म्हणजे पर्याय क्रमांक
2 475. प्रश्न क्रमांक 69. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर असून तो काठोकाठ भरलेला 8 लिटर मापाच्या बादलीने रिकामा करायचा आहे. पहा आता 4 मीटर लांबी आणि 1.5 मीटर रुंदी आणि 1 मीटर काय म्हणते उंची, म्हणजे गुणाकार जर करा 15 चौक किती होणार 60. ठीक आहे, 15 चौक 60 पॉईंट काढून टाकला म्हणजे किती येणार 6 घनमीटर येणार. 6 काय येणार घनमीटर येणार. 6 घनमीटरचे लिटर, कारण की 8 लिटरची बादली आहे म्हणून काय करायला लागेल लिटर मध्ये रूपांतर करून. मग 6 गुणिला किती होणार इथं 1000. मग 6 गुणिला 1000 म्हणजे किती होणार 6000. 8 न भागून द्या. मग 8 जर काय भागतो म्हटलं तर 8 7 56 उरले किती 4 8 45 शून्य, म्हणजे किती बादल्या लागणार 750 बादल्या पाणी काढावे लागणार. प्रश्न क्रमांक 70. वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदण्यात आलेले आहे. एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो तर 36 कामगार तेच खड्डे किती दिवसात खोदणार. पहा इथं आहे कामगार इथं होणार खड्डे, कामगार आणि खड्डे. तर एक कामगार 5 खड्डे खोदतो. एक कामगार किती खड्डे खोदतो 5 खड्डे खोदतो. तर 36 कामगार किती खड्डे खोदणार, तर 36 कामगार किती खड्डे खोदणार म्हणून 5 गुणिला काय होणार 36. म्हणजे आता 6 5 30 ची शून्य हातचे आले 3 5 3 15 16 17 18 म्हणजे किती खड्डे खोदणार 180 खड्डे खोदणार. ठीक आहे, तर 1800 खड्डे खोदायला किती वेळ लागणार, म्हणजे एकूण खड्डे किती आहे भाऊ 1800. मग भागीला काय होणार इथं 180 शून्य शून्य कटला म्हणजे किती दिवस लागणार 10 दिवस लागणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 10. तर एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षी चक्रव्याज अनुक्रमे 2250 व 2360.50 2362.50 आहे. तर चक्रवाढ व्याजाचा दर किती म्हणते. मग पहिल्या वर्षी 2 वर्षाची किती आहे 2250 आणि दुसऱ्या वर्षी किती आहे 2362.50. याच्यातला आपल्याला काय काढणार फरक काढणार. याच्यातला जर का आपण फरक काढतो म्हटलं किती ते 112.5 म्हणजे 2250 वरून वाढ रक्कम किती झाली 112.5 झाली. म्हणजे 2250 वर रक्कम 112.5 झाली तर टक्के पाहिजे तर मग गुणिला काय होणार इथं या ठिकाणी 100. हा जर का पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे इथं काय येणार खाली काय येणार एक शून्य वाढून जाणार 1 वर 1 शून्य म्हणजे 0 0 0 0 कटला. ठीक आहे, 225 ला आपल्याला कितीने भागायचा आहे 1125 ला भागायचा. 225 ला 11 भागायचा 5 वेळा भागाकार जाते म्हणजे टक्के किती येणार 5. म्हणजे व्याजाचा दर किती ते 5 म्हणजे पर्याय क्रमांक 4. वस्तू 1125 रुपयाला विकल्याने 6.1/4% तोटा होतो. वस्तूची खरेदी किंमत किती पहा 6.1/4% काय होणाला तोटा होणाला. मग आता तोटा होणाला 6.1/4% म्हणजे किती होते तुम्हाला माहित पाहिजे. पहा कसं करायचं 6 चौक 24 आणि 1 25 25/4% म्हणजे गुणिला 100 25 चौक 100 म्हणजे किती होणार इथं 1/16 म्हणजे 16 रुपयाला काय केली त्या व्यक्तीनं वस्तू काय केली खरेदी केली आणि 1 रुपया तोट्यानं तो काय करून आला विकून आला. मग 16 रुपयाची वस्तू 1 रुपया तोट्यानं तो विकून आला म्हणजे 16 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकून आला 15 ला. म्हणजे विक्री किंमत किती आली 15 आणि खरेदी किंमत किती आली 16. मग 15 रुपये विक्री 15 विक्री किंमत म्हणजे 15 विक्री किंमत म्हणजे आपल्याला किती दिले प्रश्नात 15 विक्री किंमत दिली म्हणजे 1125 तर 16 खरेदी किंमत म्हणजे किती. म्हणून आता तिरपा गुणाकार 1125 गुणिला 16 भागीला काय होणार 15. याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर 5 त्रिक 15 5 दुनी 10 5 दुनी 10 5 5 25 पुन्हा इले 3 भाग देऊ 3 1 3 3 7 21 3 5 15 म्हणजे किती होणार इथं 75 16 आणि याचा गुणाकार करतो म्हटलं किती ते 1200 म्हणजे खरेदी किंमत किती येणार 1200 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 74 प्रश्न क्रमांक 74. समजा 50 नैसर्गिक संख्येची सरासरी 100.5 आहे तर लहान मोठी संख्या कोणती पहा. सरासरी म्हणजे काय होते मधातली संख्या 100.5 आहे. 50 ची सरासरी किती आहे म्हणते 100.5 म्हणजे म्हणण्याचा अर्थात आपल्याला पाहायला लागेल नैसर्गिक संख्या आता 100.5 पेक्षा अर्ध्यानं कमी संख्या कोणती होणार म्हणजे इथं होणार 100 आणि 100.5 पेक्षा अर्ध्यानं जास्त कोणती संख्या होणार 101. म्हणजे म्हणण्याचा अर्थ इथं असं होते की आपल्याला 2 संख्या भेटल्या 50 पैकी 2 संख्या भेटल्या 100 आणि 101. मग 100 आणि 101 पैकी 2 संख्या जर भेटल्या म्हणजे 50 म्हणून 2 संख्या भेटल्या म्हणजे उरल्या किती 48. आणि नैसर्गिक संख्येतला फरक किती असते 1चा फरक असते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आता 24 संख्या इकडे कमी होणार आपलं इकडे कमी होणार आणि 24 संख्या इकडे वाढणार. मग आता 48 म्हणजे अर्धे वाटणं होणार म्हणजे 24 संख्या इकडे होणार
आणि 24 संख्या समोर वाढणार. मग आता 24 आता कमी विचारली, मग कमी विचारली म्हणजे 24 संख्या कमीवर म्हणजे 24 कमी गेल्यापेक्षा मग एक काम करा, याच्यातून 100 मधून 24 वजा करा, म्हणजे 24 मधून 76 गेली, 24 गेले किती उरून आले 76. म्हणजे लहान संख्या कोणती आली 76. मोठी संख्या जर का विचारली असती याच्यात 24 प्लस करून द्या, म्हणजे किती आले 4 आणि 1 5, म्हणजे किती आले 125. परंतु आपली विचारली कोणती संख्या, लहानच संख्या विचारली, म्हणजे काय येणार 76. म्हणजे पर्याय क्रमांक 3 76. प्रश्न क्रमांक 76 प्रश्न क्रमांक 76 सिरीजचा प्रश्न आहे. 123, 146, 171 आणि 198. आता पुढं काय येणार, मग आता इथं काय केलेलं आहे, इथं आहे n वर्ग प्लस काय आहे 2. ठीक आहे, n वर्ग म्हणजे दिलेल्या संख्या एक वर्ग केलेला त्यात 2 म्हणजे 11चा वर्ग प्लस 2. इथं काय झालेलं 12चा वर्ग, इथं 13चा वर्ग, इथं 14चा वर्ग. त्याचप्रमाणे 15चा वर्ग प्लस 2 म्हणजे 15चा वर्ग 225 प्लस 2 म्हणजे किती 227. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याजवळ काय आहे ते 227. प्रश्न क्रमांक 77 1/6, 1/12, 1/30, 1/40 आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह. मग आता हे सिरीजचा प्रश्न, आता हा कसा वाढला तर पहा, वरतं तर सारखे दिसणारे अंश म्हणून वरतं काही होणार नाही. खाली जर का विचार करतो म्हटलं 6 आणि 12 म्हणजे किती वाढ देऊन आली 6. ठीक आहे, किंवा आपण दुप्पटचा विचार करतो म्हटलं, समजा आपण दुप्पट पकडू, मग 12 आणि 30 पण इथं दुप्पट नेऊन आले, म्हणून इथं काय फरक येऊन आला 6चा. इथं 12 आणि 30 मध्ये फरक किती आला, 12 आणि 20 पाहिजे. ठीक आहे, 1 मिनिट, 12 20 पाहिजे, 20 पाहिजे. इथे किती पाहिजे 20, इथे किती पाहिजे 30. ठीक आहे, 12 आणि 20 मध्ये फरक कितीचा पडून आला, इथं 8चा. मग इथं समोर कितीचा फरक पडून आला, इथं फरक पडून आला 10चा. म्हणजे आपल्या लक्षात प्रत्येकात 2 म्हणजे 6, 8, 10. मग आता पुढे कितीचा फरक पडणार 12चा. 30 अधिक 12, 30 अधिक 12 म्हणजे किती होणार 42. म्हणजे इथे किती होणार 1/42. म्हणजे पर्याय क्रमांक 2 1/42. आता अंक येईल म्हणते पहा. आता इथं आहे 3/10, 3/10. त्यानंतर 7/16, त्यानंतर 11/23, त्यानंतर 15/31, त्यानंतर 19/40. तर पुढं काय येणार मग पहा. इथं जर का आपण विचार करतो म्हटलं तर इतर जर आपली वाढ झालेली आहे पहा, इथं अंशात जर का विचार करतो म्हटलं प्रत्येकात कितीची वाढ होऊन आली 4/4ची वाढ होऊन आली. म्हणजे इथं सुद्धा 4ची वाढ म्हणजे 19 आणि 4 किती होणार, इथं 23 येणार. ठीक आहे, 19 आणि 4 किती होणार, इथं 23 येणार. हे तर 100% आहे. मग पर्यायामध्ये 23 पहिला पर्याय आणि तिसरा पर्याय. मग आता पुढं खाली जर का आपण विचार करतो म्हटलं तर इथं कितीचा फरक आहे, इथं जर का विचार करतो म्हटलं इथं कितीचा फरक आहे 6चा फरक आहे. ठीक आहे, इथं कितीचा फरक आहे 7चा फरक आहे, इथं 8चा फरक आहे, इथं कितीचा फरक आहे, इथं कितीचा फरक आहे, इथं 9चा फरक आहे. मग पुढे कितीचा फरक होणार 10चा फरक. मग 40 अधिक 10 किती होणार 50. म्हणजे 23/50 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 79 प्रश्न क्रमांक 79 म्हणते पहा, इथं 2 2 3 2 3 4 2 2 3 2 3 4 3 4 पहा. आता प्रश्न क्रमांक 79 प्रश्न क्रमांक 79 शृंखला पुढीलपैकी कोणते पद येणार म्हणते. मग इथं पहा गट कसा पडलेला पहा, इथं गट पडला पहिले 2 आहे, मग 23 आहे, मग इथं 234 आहे, मग इथं 200 2 3 4 5 आहे. मग अशा प्रमाणे वाढत चाललेला आहे मग गट हा. म्हणजे इथं घेणार 2 3 4 5 आणि 6. मग 2 3 4 5 6 आणि 7. मग आता शेवटी मग आपल्याला उरते काय ते 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे शेवटी किती येणार, मग याच्याच शेवटी किती येणार जर लावतो म्हटलं तर 8 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा प्रमाणे सिरीज चाललेली आहे. क्रमांक 83 ए ए ए कॉमा ए ए प्रश्नार्थक चिन्ह बी, ए ए बी ए ए बी ए ए बी प्रश्नार्थक चिन्ह, त्यानंतर ए बी बी प्रश्नार्थक चिन्ह पहा. मग आता इथं काय झालेलं, इथं पर्यायामध्ये जर का आपण विचार करतो म्हटलं तर पर्याय आहे बी ए बी, ए बी ए, इथं ए बी बी आणि बी बी ए. मग इथं काय झालेलं आहे माहिती आहे काय, शेवटी एच्या जागेवर आपण बीचं स्थान घेतलेलं आहे पहा. म्हणजे इथं काय शेवटी इथं ए आहे तर इथं काय झाला बी झाला. ठीक आहे, मग इथं बी झाला तर मग इथे काय येणार, समजा इथे काय येणार बी येणार. ठीक आहे, मग इथे काय येणार शेवटी बी येणार. मग ठीक आहे, मग आता इथं काय येणार, म्हणजे आता आता आपली जागा किती आहे, 3 जागा खाली आहे. म्हणजे इथं कोण येणार पहा, इथं कोण जर समजा हा जर आपण इथं पर्याय ठेवतो म्हटलं तर इथं काय ठेवू आपण ए. ठीक आहे, इथं काय ठेवला बी, इथं काय ठेवला बी. मग पहा इथं 3 वेळा आहे, इथेही 3 वेळा आहे, इथं 2 वेळा, इथं 4 वेळा आहे. ठीक आहे, इथं 4 वेळा ए आहे, इथं 3 वेळा, इथं 2 वेळा, इथं 1 वेळा. मग आता पहा इकडे वाढत चालला, इथं 3 वेळा बी, इथं 2 वेळा बी, इथं 1च वेळा बी, इथं बी आहेच नाही. म्हणजे कसं शेवटच्या संख्येत एच्या जागेवर काय होणार बी होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ए बी बी.
87 आपल्याला चुकीचे पद ओळखायचे 87, 47, 27, 17 आणि 7 चुकीचे पद ओळखायचे आहे. मग आता चुकीचे पद ओळखायचे तर आपल्याला पहा, आता जर का याच्यात विचार करतो म्हटलं इथं कितीचा फरक आहे, इथं फरक पडून आपल्याजवळ 40चा, इथं कितीचा फरक पडून आला 20चा, इथं कितीचा फरक पडून 10चा. म्हणजे आपल्या लक्षात येऊन आलं का फरक हा अर्ध्यानं कमी होत चालला. म्हणजे 40, 20, 10 म्हणजे इथं कितीचा फरक असायला पाहिजे 5चा. म्हणजे 17 वजा 5 जर करतो म्हणजे इथं किती आले पाहिजे 12 आले पाहिजे. म्हणजे इथं किती आहे 7. म्हणजे आपला चुकीचा पद कोणता आहे 7. म्हणजे तिथं पाहिजे किती होतं 12. प्रश्न क्रमांक 91. एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिण दिशेला 8 किलोमीटर गेला, तिथून तो 6 किलोमीटर पूर्वेला गेला, तिथून तो उत्तरेला 5 किलोमीटर चालला. पहा, आता याच्या मी तुम्हाला 2 पद्धत सांगतो, तुम्हाला 2 पैकी कोणती पद्धत न करायचं करा. पहा, सगळ्यात पहिले आपली बेसिक पद्धत पहा. तर इथं जर का आपण विचार करतो म्हटलं उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. मग सगळ्यात पहिले तो त्याच्या घरापासून दक्षिणेला 8 किलोमीटर गेला. दक्षिणेला 8 किलोमीटर गेला म्हणजे 8 किलोमीटर आपण रेष काढून घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर तो तेथून पूर्वेला, पूर्व इकडे ना, पूर्वेला 6 गेला म्हणजे आपण 8 पेक्षा 6ची रेष लहान असलीच पाहिजे. ठीक आहे. तेथून तो उत्तरेला 5 किलोमीटर म्हणजे उत्तरेला 5 किलोमीटर म्हणजे इकडे गेला तो 5 किलोमीटर इकडे गेला. ठीक आहे. हे 5 किलोमीटर गेला. त्याच्यानंतर तो तेथून पुन्हा पूर्वेला 9 गेला. पूर्वेला पुन्हा 9 गेला म्हणजे हे 9 किलोमीटर झाले. त्यानंतर तो पुन्हा दक्षिणेला किती गेला 5 गेला म्हणजे इथं याले 5 किलोमीटर झाले. ठीक आहे. तर सुरुवातपासून त्याच्या घराचे अंतर किती म्हणते. मग आता म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपल्याला आता सुरुवातपासून घराचे जर का आपल्याला अंतर पाहिजे असेल तर आपल्याला हे काढायला लागते, सरळ अंतर काढायला लागते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ विस्थापन काढायला लागते. म्हणजे हे जर का 9 मीटरचं अंतर आहे तर इथं सुद्धा किती मीटरचं अंतर राहील 9 मीटरचं अंतर राहील. मग आता हे 8 मीटर, हे 9 आणि 6 टोटल किती होऊन जाणार हे 15 आणि इकडचे 8. मग आता काय करायला लागेल दिलेल्या संख्येचा वर्ग. 15चा वर्ग किती होते 225 आणि 8चा वर्ग किती होऊन आला 64. याची जर का आपण इथं या ठिकाणी आपण बेरीज करतो म्हटलं तर किती 289 आणि 289चा वर्गमूळ येते 17. म्हणजे ह्या दोघांमधलं म्हणजे हा जो कर्ण आहे याची लांबी किती येते 17 किलोमीटर येते. ठीक आहे. एक तर हे पद्धत झाली. आता एक शॉर्टकट सुद्धा आहे. मग शॉर्टकट पहा कसं आहे ते. मग उत्तर नंतर दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या प्रकारे दिशा मांडल्या. ठीक आहे. उत्तरच्या विरुद्ध कोणते दक्षिण आणि पूर्वच्या विरुद्ध काय ते पश्चिम. मग आता कटताना उत्तर दक्षिण दिशातले कटू शकते आणि पूर्व पश्चिम दिशेतले कटू शकते. मग आता पहा, घरापासून दक्षिण दिशेला 8 गेला म्हणजे इथं काय लिहू आपण 8. त्यानंतर तेथून तो 6 किलोमीटर पूर्वेला गेला म्हणजे 6 किलोमीटर पूर्व लिहिला. तेथून तो उत्तरेला 5 गेला म्हणजे इथं 5 लिहिले. तेथून तो पुन्हा पूर्वेला 9 गेला म्हणजे पुन्हा पूर्वेला 9 गेला व तेथून तो पुन्हा दक्षिणेला 5 गेला म्हणजे दक्षिणेला 5 लिहिले. ठीक आहे. मग आता कटताना दिशा कटताना कशा दिशा कटते तर उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम. मग आता पहा उत्तर दक्षिण मधला 5 कटून गेला. मग आता इकडचे पूर्व पश्चिम काय यायचं नाही. मग याची बेरीज करा. 6 आणि 5 9 आणि 6 किती आले 15 आणि ते किती आले 8. आता दोन्ही जवळच्या दिशा उरल्या तर दोघांचा काय करा वर्ग. म्हणजे 15चा वर्ग किती आले 225 आणि 8चा वर्ग किती आला 64. हे संख्या होऊन याची बेरीज 189. याचा वर्गमूळ किती येते 17. म्हणून उत्तर काय येणार 17 किलोमीटर अंतरावर आहे. प्रश्न क्रमांक 96 म्हणते 3 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट होते. ठीक आहे. हे इथं आहे वडील आणि इथं लिहू आपण मुलगा. ठीक आहे. 3 वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट म्हणजे मुलगा x तर वडिलाचे किती होणार 7x. 3 वर्षापूर्वी आहे. हे कसे आहे 3 वर्षापूर्वी म्हणजे आज किती होऊन जाणार आज 7x अधिक 3 आणि इथं x अधिक काय होणार 3. वडिलाचे आजचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. आजचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट म्हणजे काय होणार गुणिलेला 5. मग हे जर का करतो म्हटलं इथं 7x अधिक 3 बरोबर इथं 5x अधिक 5 त्रिक 15. मग x जवळ आणला हा जर का इकडे आणतो म्हटलं तर 7x म्हणून 5x गेले 2x. हा प्लसचा जर का इकडे नेतो म्हटलं तर किती इथं 12. ठीक आहे. म्हणजे इथं 15 म्हणून 3 गेले 12 म्हणजे x बरोबर किती आला आपल्याजवळ 6. तर पुढे काय म्हणते तर वडिलाचे आजचे वय किती वडिलाचे आजचे वयाचे गुणोत्तर आहे इथं 7x अधिक 3 म्हणजे इथं 7 गुणिला 6 अधिक 3 म्हणजे सायन्ससाठी 42. 42 आणि 3 किती आले 45 म्हणजे पर्याय क्रमांक 4 45. ठीक आहे. एक तर दुसरी पद्धत सुद्धा अशी आहे. दुसरी पद्धत जर कशी करतो म्हटलं पहा इथं आहे वडील आणि इथं कोण आहे मुलगा. ठीक आहे. वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 7 पट म्हणजे हा 1 आहे तर हा किती आहे 7 आहे. आता 3 वर्षाचा फरक आहे 3 वर्षाचा फरक आहे. मग मुलाच्या वयाच्या किती पट होते 5 पट म्हणजे हा 1 आहे तर हा किती होणार 5. मग दुसऱ्या गुणोत्तराचं अंतर किती येणार समजा आपलं सूत्र येते दुसऱ्या गुणोत्तराचं अंतर 4
किती वर्षाचा फरक आहे? 3 वर्षाचा फरक आहे. तिरपा गुणाकार म्हणजे इथं 7 एक 7, 5 एक 5, ह्याच्यातला फरक येणार 2चा. 2 जर केले भागतो म्हटलं बेदुनी 4 म्हणजे 3 दुनी किती होणार? 6. म्हणजे 1 युनिट म्हणजे किती आले? 6. मग आता काय म्हणते? आजचं म्हणते. ठीक आहे, आजचं म्हणते. मग आज गुणोत्तर किती आहे? इथं 7. मग साइन साठी किती होणार? 7 गुणिले साइन साठी किती झाले? 42. आणि 3 वर्षापूर्वीचे होतं. मग 3 याच्यात प्लस करून टाका म्हणजे किती येणार? 45. म्हणजे वडिलाचं वय किती येणार? 45. एक तर असंही करू शकता. सर्व बदक 11 सोडून सर्व मोर, 17 सोडून सर्व पोपट व त्या पिंजऱ्यात 3 प्रकारचे पक्षी आहेत, तर पिंजऱ्यात एकूण किती पक्षी आहेत? तर सर्व सोडून असा जर का प्रश्न आला तर सगळ्याची काय करायची? बेरीज. 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून सर्व मोर आणि 17 सोडून सर्व पोपट आहे. याची सगळ्याची बेरीज जर करतो म्हटलं 7 आणि 3 10 ची 0, आजचा आला 1 किती झाले? 40. आणि एकूण किती प्रकारचे पक्षी आहेत? 3. 3 - 1 किती येणार? 2. मग 2 ने भागून द्या. 2 ने जर केले भागतो म्हटलं किती येणार? 20. म्हणजे एकूण सर्व प्रकारचे पक्षी किती येणार? 20 येणार. 20 वाजून 45 मिनिटं झाली असता आरशातील प्रतिमा किती म्हणते? मग 20 45 आहे तर नेहमी कितीतून वजा करा? 23 60 मधून वजा करा. 23 60 मधून जर का आपण वजा करतो म्हटलं तर 60 मधून 45 गेले 15. त्यानंतर 23 मधून 20 गेले किती उरून आले आपल्याजवळ? 3. म्हणजे 3 15 3 15 म्हणजे किती होऊन आले? 3 15. 3 वाजून 15 मिनिट. 3 वाजून 15 मिनिट आपल्या पर्यायामध्ये नाही दिला आहे, परंतु 3 15 म्हणजेच काय होते? 3 म्हणजेच किती होते? 12 नंतर आपण काय म्हणतो? 1 म्हणजे किती दर्शवतो? 13. त्यानंतर 2 म्हणजे किती दर्शवतो? 14. आणि 3 म्हणजे किती दर्शवतो? 15. म्हणजे पर्यायामध्ये आहे 15 वाजून 15 मिनिटं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 15 15. एका मिनिटात एक रिकाम्या टाकीचा 207 पाण्याने भरला आहे, तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनिटं लागणार? पहा इथं 1 मिनिट इथं काय? टाकी. एका मिनिटात टाकीचा किती भाग भरला आहे म्हणते? 207 भाग भरलेला आहे. तर पूर्ण टाकी म्हणजे एक टाकी भरण्याला किती वेळ लागणार? बस झाला. आता याचा तिरपा गुणाकार करा. मग इथं 1 गुणिला 1 म्हणजे 1 होणार. ठीक आहे. इथं बरोबर 2/7 गुणिला काय होणार? x. तुम्हाला x पाहिजे तसाच ठेवा. हा इकडे गुणाकारचा भाग 1 गुणिला 1 म्हणजे 1 गुणिला 7/2 बरोबर 1. 7 गुणिला 1 म्हणजे 7/2 बरोबर काय येणार? x. तर पूर्ण एक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागणार? 7/2 मिनिटं लागणार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 7/2.